आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत बातम्यांचा अर्धशतकमध्ये। सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं स्वबळाची चाचपणी। महापालिकेच्या सर्व 102 जागांकरता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं चाचपणी। 2 दिवसात 150हून अधिक इच्छुकांनी केला पक्षाकडे अर्ज। कोल्हापुरात मवियामधली धुसफूस अखेर चव्हाट्यावर। जागा वाटपाची पहिली बैठक निष्फळ। काँग्रेस जागा वाटपाच्या बैठकीत दबाव टाकत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। परभणीत शिवसेना भाजप नेत्यांमध्ये उमेदवार जाहीर करण्यावरून आरोप प्रत्यारोप। युती न करताच उमेदवार जाहीर केल्याचा शिवसेनेचा भाजपवर आरोप। तर अद्याप चर्चाच नाही, मग उमेदवार जाहीर कसे करणार? शिवसेनेने चुकीचं बोलू नये, भाजपचं प्रत्युत्तर। चंद्रपुरात शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता। भाजप आमदार किशोर जोरगेवारांकडून संकेत। शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांनी जोरगेवारांना भेटून केली युतीबाबत चर्चा। सांगलीत काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्हाध्यक्षपदावर निवडणुकीच्या तोंडावर नाराजी नाट्य। दुसऱ्या गटाकडे पद जाणार असल्यानं आमदार विश्वजित कदम गटाचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण नाराज। चव्हाण शहर जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक। अहिल्यानगर महापालिकेतल्या जागा वाटपाकरता वंचितचा मवियाला 2 दिवसांचा अल्टिमेटम। मवियाकडनं जागा वाटपात सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं वंचितचा स्वबळाचा इशारा। आजपासून उमेदवारांच्या मुलाखती सुरू। अहिल्यानगरमध्ये स्थानिक पातळीवर भाजपने 55 जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती। तर शिंदेंच्या सेनेकडून स्वबळाची चाचपणी। ठाकरेंची सेना आणि मनसेकडूनही युतीचे संकेत। राष्ट्रवादीकडनं अद्याप भूमिका जाहीर नाही। परभणी महापालिकेकरता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकला चलो रेचा नारा। शहरातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडनं स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या 3 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे 29 पैकी केवळ 8 नगरसेवक। शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। साताऱ्यात दोन्ही राज्यांच्या उमेदवारांच्या विरोधात क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा, त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी इंटरनेट जॅमर बसवावा, अपक्ष उमेदवारांची मागणी। ठाकरेंची शिवसेना महापालिकेकरता 70% नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार। युवा सेनेतील अनेक चेहऱ्यांना ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचं आजपासून महापालिकेसाठी बैठकांचं सत्र। खासदार नरेश म्हस्केंवर ठाणे आणि नवी मुंबईची, तर श्रीकांत शिंदेंवर कल्याण डोंबिवली उल्हासनगरची, प्रताप सरनाईकांवर मीरा भाईंदर पालिकेची जबाबदारी। रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यामधला वाद शिगेला। चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलतात, महेंद्र दळवींची टीका। तर मर्यादा सोडून बोलण्याची दळवींची जुनी परंपरा, चित्रलेखा पाटील यांचा हल्ला। काँग्रेस आणि वंचितची युती होत असेल तर चांगली गोष्ट, ते आमचे विरोधक नाहीत, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। तर शेवटपर्यंत काँग्रेसने सोबत यावं यासाठी प्रयत्न करू, अशी ही प्रतिक्रिया। बिहार निवडणुकीत एमआयएम पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल संभाजीनगरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम। या कार्यक्रमात एमआयएम कार्यकर्त्यांकडून नोटा उधळल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर उधळल्या नोटा। जालन्यामध्ये युतीसाठी आणि जागा वाटपाच्या वाटाघाटीसाठी शिवसेनेकडून 11 जणांची समन्वय समिती। आमदार अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वाखाली समिती भाजपसोबत युतीसाठी आणि जागांसाठी वाटाघाटी करणार। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेमुळे सोलापूर महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी। सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांची मागणी। यात्रा काळात मतदान आणि मतमोजणी झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे नवी मुंबई पालिकेतील मवियाच्या जवळपास सगळ्या माजी नगरसेवकांचा भाजप आणि शिवसेनेत प्रवेश। या घडीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे 2 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे केवळ 1 नगरसेवक शिल्लक, त्यामुळे मवियासमोर नवी मुंबईमध्ये मोठं आव्हान। आम आदमी पक्ष पुण्यात निवडणूक लढवणार। महापालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। सर्व जागांवर आप उमेदवार देण्याची शक्यता। मंगळवेढा नगरपालिकेत भाजप आमदार समाधान अवताडेंची प्रतिष्ठा पणाला। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात अवताडेंची चुलती रिंगणात। 20 डिसेंबरला नगराध्यक्षपदासह 19 जागांसाठी मतदान। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जागा वाटपाची बोलणी फिसकटली। यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा। भाजपच्या भंडाऱ्यात नवा नारा, बटोगे तो कटोगे नाही, तर चुकीच्या माणसाला वोट दिल्यास फसोगे। पक्षाचा कट्टर म्हणणारे आणि दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेणाऱ्यांना भाजप नेते परिणय फुकेंचे खडे बोल। आम्हाला निवडून दिलं नाही तर निधी बंद करू, अशी धमकी देऊन लाडक्या बहिणींना ब्लॅकमेल केलं जाते। अकोल्यात भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक ओळंबे यांचा। नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज इच्छुकांच्या मुलाखती। मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं त्यांच्या अनुपस्थितीत माजी खासदार समीर भुजबळ सांभाळणार नाशिकचा गड। भुजबळ फार्मवर होणार मुलाखत।
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 53,000 नावं आक्षेपानंतर मूळ प्रभागात हलवली. एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावं गेल्याच्या 7,500 तक्रारी आल्याचं समोर. नागपूर महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी. 151 जागांसाठी 1,650 इच्छुक उमेदवारांचे अर्ज. आतापर्यंत 350 उमेदवारांच्या मुलाखती. कुणाला उमेदवारी द्यायची, भाजपसमोर मोठा पेच. मुंबई महापालिकेकडून अंतिम मतदार यादी जाहीर. मुंबईत एकूण 1,03,00,000 मतदार. 53% पुरुष, 47% महिला मतदार. चांदिवलीत 164 नंबर प्रभागात सर्वात जास्त, तर सायनच्या प्रभाग क्रमांक 176 मध्ये सर्वात कमी उमेदवार. नागपूर शहरात 95,292 दुबार मतदार. यापैकी 36,000 मतदारांची पडताळणी. उर्वरित 59,000 मतदारांकडून केंद्रावरच हमीपत्र भरून घेणार. नागपूर मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांची माहिती. मालेगावात 21 प्रभागांसाठी 8 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती. प्रत्येक निर्णय अधिकाऱ्यावर 3 प्रभागांची जबाबदारी. एकूण 84 नगरसेवक महापालिकेवर निवडून जाणार. 31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई. पुण्यासह गोवा, आसाम, मुंबईत छापे. तब्बल 4 कोटींचं ड्रग्ज जप्त. कारवाईमध्ये 6 जण अटकेत. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर पहाटेच्या सुमारास नियंत्रण सुटल्यानं कंटेनरचा अपघात. दुभाजकाला आदळून कंटेनर उलटला. तेल रस्त्यावर सांडलं. घोडबंदर रोडवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम. वर्ध्याच्या सेलूमध्ये भरधाव कारची विद्यार्थ्यांना धडक. 3 विद्यार्थ्यांनी जखमी झाल्याची माहिती. विद्यार्थ्यांनी शिकवणी वर्गातून घरी परत जात असताना अपघात. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. वाशिमच्या शेलू बाजारातील सोनल प्रकल्प कॉलनी परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला. 30 वर्षीय तरुण गंभीर जखमी. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. सोलापुरातील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप आणि 20,000 रुपयांची दंडाची शिक्षा. 2019 मध्ये पीडितेला थंडपेयातनं गुंगीचं औषध देऊन केला होता अत्याचार. काम आणि पैशाचा आमिष दाखवत बारामतीतल्या मुलीवर अंबाजोगाईत सामूहिक बलात्कार. एका महिलेसह 4 जणांवर बारामतीत गुन्हा दाखल. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा वर्ग. जालना शहर पोलिसांकडे 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. या प्रकरणी 2घांवर गुन्हा दाखल. धुळे राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या निवडणुकांची तोंडावर धडक कारवाई. बनावट दारू निर्मितीचा रॅकेट उद्ध्वस्त. 37,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एकाला अटक. धुळे शहरातील मोहाडी परिसरातल्या दंडेवाली बाबा नगरात वृद्धेची हत्या. या प्रकरणी घटनास्थळी आढळलेल्या हातातील घड्याळाच्या आधारे आरोपीला बेड्या. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या तरुणाने केली वृद्धेची हत्या. बीडच्या केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथे ट्रान्सफॉर्मरला आग. एका शेतातल्या ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार आल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. यानंतर ट्रान्सफॉर्मर जळाल्याची घटना. नाशिकमध्ये अपार्टमेंटमध्ये घुसून महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी चोरली. अशोका मार्ग परिसरातील घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधत आलेल्या चोरट्याने सोनसाखळी पळवली. अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे चंद्रपुरातील शेतकऱ्याचं किडनी विकल्याचं प्रकरण. 6 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींविरोधात अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कोरोना काळात डबघाईला आलेला व्यवसाय. सावकाराकडनं घेतलेलं 1 लाखांचं कर्ज. त्यावरील व्याज वाढल्यामुळे रोशन कुडेवर किडनी विकल्याची वेळ. वडिलांनी सांगितली मुलाची वेळ. पॉक्सो अंतर्गत गंभीर गुन्ह्यातल्या आरोपी शिक्षिकेसह 7 निलंबित शिक्षकांना वर्षभर फुकटचा पगार. बुलढाण्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार. गट शिक्षण अधिकाऱ्याच्या स्वयंघोषित नियमांमुळे जनतेच्या पैशांची मात्र उधळपड. शालेय पोषण आहारात 1,800 कोटींचा भ्रष्टाचार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा आरोप. पोषण आहाराच्या करारात 134 रुपये किलोचा वाटाणा. प्रत्यक्षात मात्र 60 रुपये किलोच्या वाटाण्याचा पुरवठा. माझाच्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक बाब समोर. बीडच्या आष्टीतील महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना पूर्ववत. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या लढ्याला यश. याच कारखान्यावरून आमदार धस आणि धोंडे यांच्यात जुंपली होती. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीमध्ये वाढ. आर्थिक गुन्हे शाखेने दोघांविरोधात आयपीसीचा कलम 420 जोडलं. गोव्यातल्या नाईट क्लबमधील अग्नितांडवातील आरोपी लुथरा बंधू गोवा पोलिसांच्या ताब्यात. कोर्टाकडनं गोवा पोलिसांना सौरभ आणि गौरव लुथरा यांची 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड. भारतीय सेनेच्या ताफ्यात 3 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्स दाखल. अमेरिकेने केलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये सर्व प्रकारच्या हवामानात उड्डाण करण्याची क्षमता. या हेलिकॉप्टरने भारतीय वायुसेनेची ताकद वाढली. विश्वविजेता महिला क्रिकेट संघाला टाटा मोटर्सचं गिफ्ट. सगळ्या खेळाडूंना टाटाकडनं टाटा सिएरा गाडी गिफ्ट. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा ठरले यंदाच्या आयपीएल मधले सर्वात महागडे भारतीय खेळाडू. चेन्नई सुपर किंग्सने दोघांसाठी मोजले प्रत्येकी 14,20,00,000 रुपये. या होत्या वेगवान घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय.